हॅलो मित्रांनो, तर आज बघा झाली दिवसाची सुरुवात. सकाळी सकाळी उठल्या उठल्या घरामध्ये असतो खूप सारे कामं आणि पसारा पडलेला असतो. त्यामुळे आता मी सगळं नीटनेटकं करते. सगळा पसारा उचलून ठेवलाय. चाललंय माझं आता सकाळी सकाळी खूप गडबड होते, कारण मला 2 मुलं आहेत, एक छोटा एक मोठा आहे. तर छोट्याचे पण थोडंसं कसं लेट उठतात पोरं सुट्टीच्या दिवशी, म्हणून थोडं आरामात चाललंय सगळं काही. तर आता बघा मी सगळी साफसफाई करते. साफसफाई करून झाले का हॉल झालं का मी किचनमध्ये जाते. किचनमध्ये पण खूप राडा पडलेला असतो, कारण मला सकाळी टिफिन बनवावं लागतं. टिफिन बनवून झाल्यानंतर मग आम्ही आरामात आमचा नाश्ता वगैरे बनवतो. आता मी सगळं कचरा काढून घेते, झाडू मारून घेते आणि झाडू मारून झाल्यानंतर आम्ही आमच्या नाश्त्यासाठी बनवणार आहे. आज रात्री उरलेला भात, तो फ्राईड राईस बनवणार आहे. तर त्यासाठी मी कांदा कापून घेतलाय, टोमॅटो कापून घेतले, ते टाकलं आहे कढईमध्ये. कढईमध्ये टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेले आहेत हिरवे मटार, कारण मटार आता सध्या स्वस्त आहे. आणि आत्ता त्याच्यामध्ये टाकले लाल तिखट, मीठ, मिरची पावडर, जे काय असेल तुम्हाला जे जे टाकायचं असेल ते. त्याच्यामध्ये मी अंडासुद्धा टाकला आहे, कारण अंड्यामध्ये जरा चविष्ट लागतं आहे. आणि त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं सोया सॉस आणि रेड चिली सॉस, आणि त्याच्यामध्ये टाकला आहे भात, आणि भातचा पण तो करून घेतला आहे मिक्स. आणि अशा प्रकारे झाला आहे माझा फ्राईड राईस तयार.